तुकाराम महाराजांचे गुरु ज्यांनी रामकृष्ण हरीचा मंत्र दिला अशा चैतन्य महाराजांची भूमी आहे. भक्ती आणि शक्तीचं प्रतीक आपण ज्याला म्हणतो त्या भक्तीचा उगम इथं आहे आणि छत्रपतींच्या रूपाने आम्ही शक्तीचं रूप तुमच्यामध्ये पाहतो. म्हणून आज ओतूर मध्ये आल्यानंतर भक्ती शक्तीचा संगम खऱ्या अर्थाने झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आदरणीय वळसे पाटील साहेब, बांदल साहेब, पवार साहेब, आदरणीय काळे साहेब, व्यासपीठावरचे सर्वच मान्यवर, ओतूरचे सर्वच नेते मंडळी, डॉक्टर अमोल कोल्हेंचं मामाचं गाव आहे, माझ्या दाजींचं गाव आहे. गेले 20-25 वर्ष बेनके साहेब या तालुक्यावर नेतृत्व करत असताना अनेक मंडळींनी त्यांना अहोरात्र या भूमीतून साथ दिली. विरोधी पक्षाकडे झुकलेले हे गाव असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रती या गावाचं प्रेम व्यासपीठावरून आपण सर्वजण समोर बसले, तुमच्या अहोरात्र मेहनतीने तिथं. डॉक्टर अमोल कोल्हेंबद्दल अनेकांनी सांगितलं. अमोल हा माझा लहानपणापासूनचा मित्र आहे. त्याचं जे कुटुंब आहे कोल्हे कुटुंब, त्याचा जो मळा आहे कोल्हे मळा, त्याच्या वर्गातले जेवढे मित्र आहेत, त्याचे क्लासमेट जे आहेत, काळे साहेब ते सगळे राष्ट्रवादीत होते, हा एकटाच शिवसेनेत होता. मी सांगायचं सगळ्यांना, अरे त्याला समजून सांगा, पण म्हणायचं थांबा, दुखू नका, काळाच्या ओघाने समजेल असं मला खात्री होती. पण तो इतका हुशार निघाला, त्याला खूप लवकर समजलं. बहुजनांचा राजा आणि बहुजनांचा नेता आणि बहुजनांचा पक्ष जर कुठला असेल तर तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे बहुजनांचे राजे होते. बहुजनांचा विचार त्यांच्या मनामध्ये रुजला आणि या देशाला पुढे घेऊन जाणारा कोण असेल तर ते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबच आहेत. हा विचार त्यांच्या मनामध्ये आला म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पताका त्यांनी हातात धरली. काळे साहेबांनी सांगितलं आडनाव कोल्हे, त्यांचं नाव कोल्हे कोणी ठेवलं, माझं नाव बेनके कोणी ठेवलं, वळसे पाटलांचं नाव वळसे कोणी ठेवलं, तांबे कोणी ठेवलं, हा महत्वाचा विषय नाही. पण माणूस कर्तबगाराने आणि विचाराने किती मोठा होतो हे त्याच्या नावावरून ठरत नाही, त्याच्या ताकदीने त्याच्या कर्तृत्वाने ठरतं. आणि त्या सर्व परीक्षामध्ये डॉक्टर अमोल कोल्हे हे उत्तीर्ण झालेले आहेत. ज्या ज्या परीक्षेत ते उतरले, मग 10वीचा असेल, 12वीचा असेल, डॉक्टरचा असेल, सगळीकडे सुवर्ण पदक. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन मध्ये काम केलं, तिकडं उल्लेखनीय काम. कला क्षेत्रामध्ये काम केलं, तिकडं उल्लेखनीय काम. आता केंद्रात जाऊन पवार साहेबांना साथ देण्याचं काम ते करणार आहेत. आपल्या सगळ्यांचे जे विचार आहेत त्याच्यापेक्षाही उत्तुंग विचार या देशासाठी, या मातीसाठी आणि शिरूर लोकसभेच्या मतदारसंघासाठी त्यांचे काय आहेत हे तुम्ही ऐकलेच आहेत आणि इथून पण तुम्हाला ते ऐकायला मिळेल. पण उमेदवारी जाहीर झाली, अनेकांना धडकी बसली. कोण जातच काढतंय, कोण म्हणतो खोटी दाढी मिशा आहे. कशी दाढी मिशा खोटी, कुणी एखाद्या हातवर करून सांगा खोटी. जाऊन त्यांना सांगा खोट्या आणि लबाडाच्या वर्गाना करणारे आमची संस्कृती नाही. पण गेल्या 5 वर्षामध्ये किती वेळा किती विधान बदलले आणि कशा कशा पद्धतीने ते वर्गाना करत राहिले हे आपण पाहिले. जो माणूस पक्ष मारत नव्हता तो आता कुठल्या पक्षात गेले आपण पाहिलं. आणि त्या पक्षात गेल्यानंतर पवार साहेब अंगात काय वार संचारले काय माहिती. पवार साहेबांना खालच्या पातळीवर टीका, छत्रपती महाराजांचा एकरी उल्लेख. अव शिरूरचा माता दिल्लीच्या पायावर टेकवणार हा आमचा सुपुत्र. शिरूरचा माता दिल्लीमध्ये ताटपणा
मानाने उंचवल्याशिवाय राहणार नाही. आमचा माता दिल्लीच्या पायावर टेकवण्यासाठी नाहीये. एवढं 100 कोटीचे सिंचनाचे कामं केले, त्याच्यामध्ये 80 कोटीचा भ्रष्टाचार केला, असं दादांवर काल परवा आरोप केला. वळसे पाटील साहेब देव माणूस आहे असं आजपर्यंत तुमच्या तोंडावर जो सांगत होता, तो आता शिवसेनेच्या व्यासपीठावर वळसे पाटलांना नाही ते नावं ठेवत चाललेलं आहे. का घडतंय मला कळत नाही. बहुतेक त्यांचं मानसिक संतुलन बिघडले साहेब असं मला वाटतंय. एखाद्या चांगल्या डॉक्टरकडे इलाज करण्याची त्यांची गरज आहे, आणि जर डॉक्टर सापडत नसेल तर आहे आमच्याकडे. फक्त डॉक्टर साहेबांना विनंती आहे, इलाज मोफत करा, लवकर करा. आमच्या तालुक्याची आबरू आजपर्यंत खूप गेलेली आहे, अजूनही जाऊ नये. 6 महिने आम्ही सहन करू, पुढं काय करायचं ते आम्ही सगळ्यांनी एकत्रित मिळून ठरवू. का मानले पण इथून पुढची वाटचाल करत असताना प्रत्येकाने विचार केला पाहिजे. प्रत्येकाने इथं मत मांडताना तेही माझं मत आहे, पक्ष बाजूला लावू द्या. आता अहो, कांद्याची पट्टी जेव्हा 0 रुपये येते, कांद्याची पट्टी जेव्हा मायनस मध्ये जाते, एवढ्या कष्टाने एखादा शेतकरी दलालाकडे आला, कांदा दिला, घरी वाट पाहतात की आता वडील काहीतरी पैसे घरी होईल, घेऊन येईल, खाऊ आले, कपडे आले, काहीतरी आले. ते शेतकरी कुठल्या तोंडाने घरी जात असेल आणि काय तोंड त्या परिवाराला देत असेल, कधी विचार केला? अनुभवले आपण. पण शेतकऱ्यांचे हात बळकट करण्यासाठी या सर्वसामान्य जनतेमध्ये फक्त एकच आवाज आहे, पवार साहेब. आणि त्याबरोबर आपल्या तालुक्यातला खासदार होणारे सगळ्यांनी सगळं बाजूला ठेवा आणि संपूर्ण तालुक्यातल्या प्रत्येक नागरिकांनी डॉक्टर अमोल कोल्हेला घड्याळाच्या चिन्हासमोरील बटन दाबून संबंध हिंदुस्थानाला दाखवा. अरे लीड काय असतं तर जुन्नर करून शिका. एवढं बहुसंख्येचं लीड या जुन्नर तालुक्यातून आपण सर्वांना द्या. शेवटी हा बहुमान, हा मान आदरणीय पवार साहेब, आदरणीय वळसे पाटील साहेब अत्यंत विश्वासाने त्यांनी सगळ्यांना आपल्याला दिलं आहे. याची पुढेच कमीपणा पडून देऊ नका. पुन्हा एकदा एवढ्या छोटीशा निरोपावर आपण सर्वांनी मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहिला. अनेक नेते मंडळी इथं उपस्थित आहेत, प्रत्येकाला बोलण्याची संधी दिली पाहिजे, पण वेळेअभावी हे देऊ शकत नाही. ओतूरच्या बाबतीत मी एवढंच सांगेल की मोहितला आता आपण जिल्हा परिषदेच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये मदत केली आहे. काही लोकांना कमीपणा घ्यायला लागला, पक्ष पातळीवर निर्णय घेत असताना काहींना बाजूला ठेवावं लागलं. पण आता बाबांना सगळं बाजूला ठेवून एकत्रित एक दिलाने या आणि पवार साहेबांना साथ देण्यासाठी आपण सर्वांनी एक दिलाने मदत करा, एवढीच विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्र.